आम्ही शुभाचे मावळे. प्रकरण 55 कारतलब खान आणि रायबागन. शके 1582चा पावसाळा शाहिस्तेखानाने चाकणलाच घालविला, कारण मावळात सैन्याच्या हालचाली करणे म्हणजे महाकठीण काम. मावळातील पाऊस अतिद्वाड, सरीवर सरी सरसरून बरसतात. डोंगर दऱ्यातून सगळ्या मावळच्या वाटाघाटा पावसाळ्यात जास्तच अवघड बनतात. तोफा, धान्य, वैरणीच्या गाड्या आणि फौजेचे सर्व सामान सुमान कसे न्यायचे आणि आणायचे अशा अडचणीतून, आणि त्यात पुन्हा मावळ मुलखात जंगल दाट, पळस, साग, पिंपरी, हिरडा, बेहडा, जांभूळ, बाभूळ आणि वेळूची करकरणारी बेटे फार दाट. गवत गळ्याला भिडते, माणूस झाकून जातो, दिसत नाही पलीकडे वाघरू दडले की रानडुक्कर पडलंय ते. एकदा पाऊस सुरू झाला की धो 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 उडत्या पाखरांच्या पिसांवर शेवाळे उगवते. डोंगरावरून खळखळ पाणी सतत वाहते. भात खाचरे आंबे मोहरणाने घमघमतात. सगळीकडे हिरवी हिरवीगार मखमल दिसते. आमच्या मावळातल्या नद्या आणि ओढे अतिरंगेल. तांबूस पाण्याने एकदा दुथडी भरून अंगाभोवती भोवरे घेत घेत वाहू लागले की बिशात काय कुणी आत पाय घालील. कुणी हटवादीपणाने टाकलाच पाय तर खेचला गेला असतो. पाण्याला अति ओढ, हत्ती नाही ठरायचा. मग माणसांचे काय? कातणीने करंजी कातरावी तसे पाण्याच्या धारेने खडक कातरले जातात. सह्याद्रीवरून खळखळणारे पाणी वळसे घेत, गिरक्या मारीत, उड्या टाकीत ओढ्यांना सामील होते. मस्तवाल ओढे नद्यांना सामील होतात. नद्या त्यांची वाटच पाहत असतात. मावळच्या नद्या रुंदीला लहान, इथून तितक्याच, पण भारी अवखळ. भोंडला खेळणाऱ्या परकऱ्या पोरीच जशा. आई रागवायची नाही, वडील बोलायचे नाहीत. उलट म्हणतील जाऊ दे, बागडू दे. सह्याद्री आणि जमीन या नद्यांना आणि ओढ्यांना उतारावर स्वैर सोडतात आणि मग त्यांच्या स्वच्छंद अल्लडपणाला उधाण येते. हे ओढे म्हणजे सह्याद्रीवरच्या तांबूस मातीत अंग घुसळीत इतरस्त हुंडरणारी मावळी इबलीस पोरटीत जणू. कधी सरळ डोंगर उतरणार नाहीत. ठोकरा देत देत डोंगरावरचे मोठमोठे ओबडधोबड धोंडे आपल्याबरोबर खाली आणतील आणि मग त्यांना फराफर खेचीत नद्यांकडे घेऊन जातील. त्या मोठ्या प्रवाहात कोसावरी त्या धोंड्यांची फरफट चालते. या धिंगामस्तीत त्या धोंड्यांचे सारे कानेकोपरे घासून निघून त्यांचे अंग कसे अगदी तुकतुकीत बनते, गोल बनते, गोटे. आणि मग अश्विन उलटला की नद्यांना अल्लडपणा कमी होतो. ओढ्यांच्या दांडगाईला वचक बसतो. साऱ्या नद्या संत, मुग्ध आणि संयमी बनतात. लग्न झाल्यावर सासरी निघालेल्या माहेरवाशिनीच जणू. पावसाळा संपतो. गुडगा गुडगा साचणारा चिखल वाळतो. भात खाचरात पावलांचे खचकन लचके तोडून तिरपे तिरपे नाचत नांग्या उभारणारे खेकडे बिळात पळतात. भाते हळदीसारखी पिकून काढायला येतात. वाटा रहदारीला त्यातल्या त्यात सोयीच्या बनतात. जनावरांना आणि माणसांना खायला प्यायला मोप असते. हे सारे जसे मावळात तसेच खाली कोकणात. कोकणपट्टी व मावळपट्टी जिंकायला खान उत्सुक झाला होता. फक्त पावसाळा संपायचा अवकाश. निसर्गाच्या या धिंगाण्यात आणि भर पावसाळ्यात शिरण्याची काय छाती होती खानाची. मावळ कोकणच्या नदी नाल्यांनी, डोंगर दऱ्यांनी, रानावनांनी आणि चिखल शेवाळ्यांनी खानाला रडवले असते. आणि महाराजही पावसाळा संपायचीच राजगडावर वाट पाहत होते. पुण्यात येऊन बसलेल्या या शाहिस्ते खानाचे काय करावे या विचारात महाराज होते. अनेक दावेदार महाराजांच्या मनात सलत होते. जे जे उठले त्या सर्वांचा काटा काढण्याचा बेत महाराजांच्या मनात सतत घोळत होता. फक्त पाऊस थांबायची वाट होती. तो थांबला. दसरा झाला. नवरात्र पूजेत ठेवलेली भवानी तलवार नव्या वर्षाचे बळी घेण्याच्या तयारीने म्यानात वाट पाहू लागली. दिवाळी संपली
चिखल पुरता वाळला, डोंगरमाळ तापू लागले. अजूनपर्यंत शाहिस्तेखानाने महाराजांचा एकही डोंगरी किल्ला जिंकला नव्हता. चाकणच्या 4 भुईकोट भिताडांनी त्याला 1.5 महिन्याच्या वर छळले होते. डोंगरी किल्ल्यापाशी त्याची गत काय झाली असती कोण जाणे. औरंगजेबाची फार इच्छा होती की दख्खनची उगवती मराठेशाही चटकन चिरडावी. तो शाहिस्तेखानाला हुकूम सोडो की मराठ्यांचा चुराडा उडव. शाहिस्तेखान आपल्या सरदारांना हुकूम सोडी की मराठ्यांचा चुराडा उडवा आणि ते सरदार आपल्या सैन्याला हुकूम सोडीत की मराठ्यांचा चुराडा उडवा. चुराडा रिकामे टेकडे हुकूम सोडायला त्यांना काय कष्ट होते. येथे मराठ्यांपुढे कसा हुरडा भाजून निघतो ते मोगल शिपायांनाच ठाऊक होते. सहज लोडाला टेकल्या टेकल्या हलक्या हाताने बोटावर चुन्ना घेऊन डाव्या हातावरच्या तंबाखूचा चुराडा करणे आणि मराठ्यांचा चुराडा करणे सारखेच नव्हते. शाहिस्तेखान चाकणहून पुण्यात आला. आता तोही नव्या मोहिमेचे मनसुबे मनाशी ठरवित होता. खानाच्या फौजेवर नवी तुकतुकी चढली. पुण्यात खानाच्या लष्करात हशम ढालायतांची नव्या मोहिमेसाठी तयारी सुरू झाली. लाल महालात खळ सुरू झाला. राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड हे डोंगरावरचे किल्ले घेण्यापूर्वी कोकणपट्टी प्रथम जिंकून घ्यावी असे खानाला वाटले. त्याला वाटले हेच फार सोयीचे. कोकण घेतले की शिवाजीचे आरमार आपोआप खलास होईल. बस बस कोकणच. अगदी एकांतात लाल महालात खान जाऊन बसला आणि त्याने आपला प्रख्यात उझबेक सरदार कारतलब खान यास तसरीफ फरमाविली. कारतलब खान हुजूर हाजीर होण्याचा हुकूम होताच ताबडतोब तो लाल महालात खानाच्या एकांतीच्या खोलीत नमूद झाला. आपल्याला काय हुकूम होणार आहे हे जाणण्यास कारतलब फार उत्सुक झाला होता. शाहिस्तेखानापुढे कारतलब कुर्निसात करून उभा राहताच खानाने त्यास म्हटले, कारतलब खां, हम तुम्हारे करतब अच्छी तरह से जानते हैं. तुम्हारी शमशीर बेमिसल है और इसीलिए कोकण पर कब्जा करने की जिम्मेदारी हम तुम्हारे हाथ सौंप रहे हैं. चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल और नागठोना यह सारे शिवाजी के मशहूर मुकामात पर तुम काबिज हो जाओ. हमें पूरा भरोसा है कि तुम फतह पाकर बादशाह की खुशनुदी हासिल करोगे. तुम्हारे कर्तव्य की कद्र की जाएगी. तुम्हारे इमदाद के लिए बड़े बड़े सुरमा दिए जाएंगे. शाहिस्तेखान खुश होऊन म्हणाला. कारतलब खानाने नम्रतादर्शक स्मित करीत मान लवलवली. त्याला फारच उत्साह चढला. एक फार महत्त्वाची कामगिरी आपल्याला मिळाली याचा आनंद आणि अभिमानही त्याला वाटल्याशिवाय राहिला नाही. कारतलब खानास प्रोत्साहन देत देत शाहिस्तेखान पुढे म्हणाला, मित्रसेन, कच्छप, सरयाराय, गाडे, जोधाराय, अमरसिंह चौहान, जसवंतराव वगैरह सरदार तो तुम्हारी मदद करेंगे ही, लेकिन शेरनी से भी बढ़कर कलेजा रखने वाली राय बागन साहिबा भी तुम्हारे साथ आएगी. ठरली. कारतलब खानाची कोकणवर नामजादी पक्की ठरली. ताबडतोब या मोहिमेची तयारी सुरू झाली. कारतलब खानाच्या शौर्याबद्दल शंकाच नव्हती. त्याने आजपर्यंत अनेक मोहिमात भाग घेतला होता. सारी हयात शिपाईगिरीत घालविली होती. त्याचा बापही असाच शूर होता. खुद्द औरंगजेब स्वतः जेव्हा औरंगाबादेस सुभेदार होता तेव्हापासून कारतलब दख्खनच्या मुलखात वावरत होता. अजूनपर्यंत त्याने डोंगराळ, मावळ आणि कोकण मुलखाचे मात्र तोंडसुद्धा पाहिले नव्हते. पण नसले पाहिले म्हणून काय झाले. डोंगर तरी असा काय अवघड असतो. चढत राहिले की आपोआप वर पोहोचतोच माणूस. कारतलब आता या मोहिमेच्या निमित्ताने प्रथमच डोंगराळ मुलखात शिरणार होता. कारतलबचे घराणे उझबेक रक्ताचे होते. त्याचे नुकताच पारिंड्याचा प्रचंड किल्ला मोगली अंमलाखाली आणला होता. कारतलबची आणि महाराज साहेब शहाजीराजे यांची चांगली ओळख होती. अमीर उल उमरायचीही त्याच्यावर मेहरबानीची मर्जी होती.
कारतलब खान मोहिमेच्या तयारीस लागला. शाहिस्तेखानाने अमरसिंह चौहान वगैरे सरदारांसह रायवागिनीचाही योजना कारतलबच्या फौजेत केली. ही नवी मोहीम ऐकून रायबागन काहीच बोलली नाही. मुकाट्याने कारतलब बरोबर जाण्यास तयार झाली. सर्वत्र फौजफाटा, हत्ती, तोफा इत्यादींची तयारी झाली. खानाचा निरोप घेऊन कारतलब निघाला. फौज चिक्कार घेतली होती. नेमकी संख्या सांगता येत नाही, पण 30,000पर्यंत असावी. कारतलब खान फौजफाट्यासह पुण्याहून निघाला. खानाने चिंचवड, तळेगाव, वडगाव मार्गाने कूच केले. खान कोकणात निघाला होता, पण कोणत्या मार्गाने कोकणात उतरणार, वाटा कशा आहेत, आमदर दप्तीखाली वाटा आहेत की अगदीच आडाने आडवाटा आहेत, याची माहिती कारतलब खानाशिवाय व त्याचे कोण जे वाटाडे असतील त्यांच्याशिवाय कोणालाही नव्हती. महाराज आपल्या सरदार मुत्सद्यांबरोबर राजगडावर बसले होते. राजकारणी मुद्द्यावर बोलणे चालले होते. गंभीरपणे महाराज म्हणाले, चाकणचा संग्रामदुर्ग तर हातचा गेलाच. चाकण परत येणे कठीण आहे, पण असे वाटते की किल्ल्यासह चाकण आता जाऊन काबीज करावे. पण निकड असलेले दुसरे काम आपण सर्वांनी हाती घेऊन प्रयत्नांची तट लावली पाहिजे. आणि मग उत्कृष्ट फौज जवळ बाळगणे किती जरुरीचे असते. अशी फौज ठेवावयास पैशाची केवढी जरूर असते. पैसा हाती असेल तर काय काय साधता येते वगैरे गोष्टी सांगता सांगता महाराज म्हणाले, ज्याच्यावर जगाचे सारे व्यवहार अवलंबून असतात तो पैसा मी खंडण्या वसूल करून मिळवीन आणि त्यानंतरच औरंगजेब बादशहाच्या मामाचा चांगला सूड उगवीन. यावर बैठकीतल्या एका मुत्सदी कारभाऱ्याने महाराजांस सुचविले की मुलुकगिरीवर चलावे. शाहिस्तेखान आता नक्की घाट ओलांडून खाली कोकणात फौज पाठवेल, म्हणून तो कोकणात फौजा उतरवू शकणारच नाही असा आपण बंदोबस्त केला पाहिजे. महाराजांस त्यांचे बोलणे मनोमन पटले. कारतलब खान तळेगाव वडगावावरून मळवळीकडे सरकला. महाराजांचे बातमीदार हेर सर्वत्र बातम्या काढीत फिरतच होते. वास्तविक कारतलबने आपली ही मोहीम अगदी बिनबोभाट व जवळजवळ गुप्त डाव मनात बाळगूनच वाटेवर ठेवली होती. पण अखेर ही बातमी महाराजांस समजली. खान आपले घाटमार्ग किती दिवस गुप्त आणि चोरून ठेवू शकला असता. महाराजांचे हेर तिखट कानांचे होते. कारतलब खानाने लोहगड किल्ल्याच्या दक्षिणोत्तर मार्गाने जाण्यास प्रारंभ केला. तो अगदी निर्भय मनाने चालला होता. ती वाट अगदी उंच डोंगरातून जाणारी व अत्यंत अरुंद म्हणजे पाऊलवाटच होती. आपण जणू काही बंदुकीच्या नळीतूनच चाललो आहोत असे खानाच्या सैन्याला वाटले. एवढ्या बिकट वाटेने जाताना सैन्य पावला पावलाला कुंठित होत होते. पुढे केवळ अफाट अरण्य व सर्व बाजूंनी सह्याद्रीची उंचच उंच शिखरे दिसत होती. लोहगडाच्या पलीकडून दक्षिणोत्तर जाणाऱ्या मार्गाने तुंगारण्यात उतरावयाचे व तेथून सबंध सह्याद्री चढून उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरावयाचे असा कारतलबचा बेत होता. हा मार्ग अत्यंत अडचणीचा, अतिशय दाट अरण्याचा, अतिशय अवघड डोंगर कड्यांचा, अगदी आडवळणी, अरुंद, निर्जन आणि महाभयान होता. या वाटेने कोकणात एवढी मोठी फौज, हत्ती, सामानसुमान, तोफा आणि उंट घेऊन उतरण्याचा कारतलबचा कोणत्या पिराने दृष्टांत दिला असेल खुदा जाणे. ही वाट म्हणजे मरायची वाट. या उंबरखिंडीखाली तुफान अरण्य होते आणि खुद्द या उंबरखिंडीतून जाणारी वाट इतकी अवघड व अरुंद होती की एका वेळी एकेकाच माणूस पुढे जाऊ शकावा. कारतलबला ज्या आरण्य पंडिताने ही वाट सुचविली असेल त्याची तारीफ काय आणि किती करावी. परमेश्वरा, किती रे कंजूस तू. ह्या मोगलांना थोडीशी अक्कल दिली असतीस तर तुझे काय गेले असते की तू देत होतास पण जरूर नाही आम्हाला असे म्हणून हेच निघून गेले. तूच जाणे खरे काय ते. कारतलब खान रात्रीचे मात्र मुक्काम करी, दिवसा पुढे कूच करी. त्याने लोहगडापासून
थोड्या दूर अंतरावर असलेल्या डोंगरातल्या वाटेने तुंगारण्यात उतरण्याकरिता फौज वळविली. रायबागणला हे दिसत होते. अरण्याला सुरुवात झाली. अतिशय दुष्कर वाट सुरू झाली. तेथून रिगता निघना हाल होऊ लागले. पहिली चुणूक कार्तलबला दिसू लागली. कधी जन्मात डोंगर न पाहिलेले हजारो हशम डोंगरात शिरत होते. मोठ्या यातायातीने खान ऐन्य मध्यावर आला. अजून उंबरखिंडीकरिता सबंध पर्वत चढावयाचाच होता. रायबागणला हे काही धड लक्षण दिसेना. फौजेतले लोक हैराण झाले. आपण तोल जाऊन पडणार असे प्रत्येकाला वाटत होते. राजगडावर महाराजांनी नेतोजीच खुणावले. बाकीचे सवंगडीही महाराजांची मान हलताच उठले. निघण्याची तयारी झाली. महाराज स्वतःही निघण्याच्या तयारीस लागले. 1000 मावळा राजसदरेपुढे तरवारी बांधून जय्यत तयार झाला. नव्या स्वारीची तयारी म्हणजे दसरा दिवाळीसारखा आनंद. नेतोजी, तानाजी, पिलाजी आणि खास महाराजही निघाले. त्यांनी राजगड सोडला. कार्तलब खान तुंगारण्यात शिरण्यापूर्वीच महाराजांची भूते तेथे जागोजागी लपून बसली. वास्तविक लोहगड व विसापूर हे किल्ले स्वराज्यातच होते, परंतु मोगली फौज आपल्या शेजारून तुरुंगात उतरणार आहे हे उघड दिसत असून सुद्धा त्या गडावरच्या मराठ्यांनी किंवा आधीच तुंगारण्यात येऊन बसलेल्या महाराजांच्या सैनिकांनी कार्तलबला मुळीच आडकाठी केली नाही. त्याला सुखरूप जाऊ दिले. हे असे का केले? उत्तर अगदी स्पष्ट आहे. तुंगारण्याच्या भयंकर कोंडीत गाठूनच झोडपून काढणे उत्तम जमणार होते म्हणून महाराजांनी नेतोजीला कोंडी करण्याचाच हुकूम दिला होता. खानाची फौज तहानेने हैराण झाली. पाणी मिळेना. उंबरखिंडीच्या वाटेवर कसाबसा खान आला. कार्तलबने तशाही स्थितीत पुढे कूच करण्याचा हुकूम दिला. दुसरे काय करणार? रायबागण एक अक्षरही न बोलता निमूटपणे सारे पाहत होती आणि पुढे चालत होती. फौज कशीबशी चालत अरण्याच्या ऐन्य गाभ्यात आली आणि एकदम कर्कश शिंगे किंचाळली. नौबती वाजू लागल्या. खानाची फौज अतिशय भयभीत होऊन इकडे तिकडे पाहते न पाहते तो झाडावर दडलेले आणि सांदी सपाटीला दडलेले शेकडो मावळे तरवारी उपसून खानाच्या फौजेवर धावले. एका अंगाने तर खुद्द नेतोजी पालकर उड्या टाकीत येत होता. कार्तलब खानाची जीभ आता मात्र कोरडी पडली. तो रायबागण आणि आणखी काही सरदार एका बाजूस होते. त्या अरण्यात अफजलवादाच्या वेळी झालेल्या जावळी खोऱ्यातल्या कत्तलीची दुसरी आवृत्ती होऊ लागली. लढाई पेटली, पण मोगलात जीवच उरला नव्हता लढायला. मावळे केव्हापासून आधीच तेथे येऊन वाट पाहत बसले होते. ते ताजेतवाने होते. कार्तलबचा अमरसिंह नावाचा सरदार मराठ्यांशी लढण्याची शिकस्त करीत होता. त्याने फार धडपड चालविली, पण मराठी फौज फार जोरावर. त्यांनी मोगली फौजेची इतकी भयंकर कत्तल मांडली की आरड्याओरड्याने त्या अरण्यात दुसरे काही ऐकू येईनाच. कार्तलब अगदी घाबरून गेला. रायबागण अजूनही निमुटच होती. महाराज उंबरखिंडीच्या वाटेवर येऊन उभे राहिले. ते घोड्यावरच आरूढ होते. त्यांच्या भोवती काही हत्यारबंद मावळे उभे होते. एका हातात घोड्याचा लगाम आणि दुसऱ्या हाताची मूठ कमरेवर ठेवून महाराज भेदक नजरेने तो अरण्यात चाललेला संग्राम पाहत होते. कार्तलबच्या फौजेत जसवंतराव कोकाटे, गाडे वगैरे मराठी सरदारही होते. ह्या सरदारांबरोबर मराठी सैन्यही होतेच. मराठी शिपाई मोठे धडाकेबाज होते. महाराजांच्या लोकांनी तुफान तांडव मांडलेले पाहिल्यावर आणि आपली धडगत नाही असे दिसल्यावर हे मराठी शिपाई ओरडून मावळ्यांना सांगू लागले की आम्ही तुमच्यापैकीच आहोत. आम्ही महाराजांचेच शिपाई आहोत. पळून जायला वाटही नव्हती, वेळही नव्हता आणि त्राणही नव्हते. ही लढाई एक कोसाच्या परिसरात चालली होती. कार्तलब खानाकडे सारखे आघाडीकडून हशम धावत दौडत येत होते आणि पुढे काय भयंकर प्रकार चालले आहेत हे केविलवाण्या आणि घाबरलेल्या मुद्रेने सारखे येऊन सांगत होते. खानाची अवस्था विचित्र झाली होती. पुढेही जाता येईना, मागेही फिरता येईना. तेवढ्यात नवी खबर आली की खुद्द शिवाजी आपल्या पिछाडीस खिंडीच्या वाटेवर येऊन
उभा राहिला आहे. खानाच्या शेजारीच रायबागन घोड्यावर स्वार होऊन उभी होती. आतापर्यंत ती एक अक्षरानंही बोलली नव्हती. मोगली फौजेची भयंकर दानादान ती पाहत होती. तिची खात्रीच झाली की येथून निघणे कठीण आहे. पण खानाने मात्र लढण्याचा अजूनही हट्ट पेरला होता. बहादुरो, लढते रहो, खान ओरडत होता. परंतु खानाचा सल्ला सैनिकांना पटत नव्हता. ते पळत होते. हताश दिडमूड होऊन कित्येक जण उभेच राहिले होते. यश मिळण्याची आशा तर दूरच राहो, पण प्राण आणि अब्रूही शिल्लक राहण्याची आशा उरलेली नव्हती. मोगल फौजेत केवळ हाहाकार उडाला होता. धीर पार सुटला होता. आता मात्र रायबागनला गप्प बसवेना. ती कार्तलबला अगदी कडक व स्पष्ट शब्दात म्हणाली, खान साहेब, तुम्ही फार मोठी चूक केलीत की शिवाजीसारख्या सिंहाच्या या अरण्यात शिरलात. एवढी मोठी बादशाही फौज तुम्ही घमेंडीखोरीने सिंहाच्या जबड्यात आणून सोडलीत. केवढी दुःखाची गोष्ट. आजपर्यंत बादशाह हजरत आलमगीर यांनी मिळवलेल्या यशावर तुम्ही बोळा फिरविलात. त्यांचे यश तुम्ही अरण्यात बुडविले. पहा, मागे पुढे चौफेर शत्रू किती जोरात आहे. हे तुमचे पटाईत तिरंदाज हशम तर दिडमूड होऊन चित्रासारखे स्तब्ध झाले आहेत. मोठी खेदाची गोष्ट की त्या मूर्ख शाहीचे खानाने शत्रूच्या आगीत तुम्हाला सैन्यासह ढकलले. थोडी तरी फलप्राप्ती होणार असेल तरच पुरुषाच्या जातीने उद्योग हाती घ्यावा, नाहीतर तेच साहस उपहासास कारण होते. म्हणून मी सांगते, खान साहेब, तुम्ही अगदी ताबडतोब शिवाजीस शरण जा आणि मृत्यूच्या तावडीतून सर्वांची सुटका करा. खानापुढे दुसरा काहीच पर्याय उरलेला नव्हता. शरण किंवा मरण, काय परवडते यातील. कैद होऊन शिवाजी पुढे जाऊन पडण्यापेक्षा बिनशर्त शरण जाऊन शिवाजीकडे धर्मवाट मागा. शिवाजी थोर दिलदार आहे. तो मोठ्या मनाने आपल्याला धर्मवाट देईल. आपल्या फौजेचे प्राण वाचवून येथून निघून जाऊ शकू, असा स्पष्ट सल्ला त्या धीट रायबागननेच त्याला दिला. मोगली फौजेची वाढती दानादान आणि मराठी फौजेचा वाढता धुमाकूळ खानाला दिसत होता. त्याला रायबागनचे म्हणणे निरुपयाने पटत होते, पण शरणागतीचा अपमान मनाला झोंबत होता. अखेर साऱ्या इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, लाजलज्जा मुकाटाने झाकून ठेवून शरणागतीकरिता आपल्या व रायबागनच्या वतीने एक शहाणा माणूस वकील म्हणून पाठविण्याचे खानाने मोठ्या दुःखाने ठरविले. आणि मोठ्या विनवणीच्या शब्दाने आपले म्हणणे त्याला सांगून त्याने व रायबागनने त्याची रवानगी महाराजांकडे केली. त्याच्याबरोबर आपले काही हशम प्यादेही दिले. खानाचा वकील महाराजांकडे येण्यास झाडाझुडपातून वाट काढीत निघाला. लांबूनच त्याला घोड्यावर बसलेली महाराजांची अतिभव्य, अतिसुंदर आणि अतितेजस्वी मर्दानी मूर्ती दिसली. महाराजांनी अंगात पोलादी चिलखत घातले होते व मस्तकावर पोलादी शिरस्त्राण घातले होते. मानेवर जाळीदार झालर रोळत होती. मनगटावर, छातीवर, पाठीवर आणि कमरेवर पोलादाच्या अत्यंत सुबक नक्षीच्या पोलादी पट्ट्या चिलखतातच गुंफिलेल्या होत्या. पायातल्या पांढऱ्या सुरवारीवर ते किंचित अंजेरी झाक असलेले चिलखत आणि शिरस्त्राण महाराजांस फारच शोभून दिसत होते. त्यांनी कमरेवर पल्लेदार तलवार लटकावली होती. पाठीवर विशाल ढाल बांधली होती. कानात मोत्यांचे चौकडे हलत होते. भव्य कपाळ, गरुडासारखे घवघवीत नाक, चढणीदार भिवया, अत्यंत पाणीदार डोळे, काळीभोर आणि खुलून दिसणारी दाढी आणि मुखावर किंचित स्मित. वकील त्या काट्याकुट्यातून डोंगराच्या अगदी सन्निध गेला आणि त्याने महाराजांच्या एका भालदारास सांगितले की मी खाने आझम कार्तलब खान व रायबागन साहेबा यांच्याकडून वकील म्हणून आलो आहे, तरी महाराजांनी माझ्याकडे मेहरनजर वळवावी. भालदाराने महाराजांस वकील आल्याची वर्दी दिली. महाराजांची नजर वकिलाकडे गेली आणि त्यांनी
वकिलास जवळ येण्यास खुणाविले. वकील मुजरा करीत करीत नजीक आला. आपण खानसाहेब कारतलब खान उझबेक यांचकडून आपणाकडे विनंती करावयासाठी आलो आहोत, असे वकिलाने अतिशय अदबीने महाराजांस सांगितले. तेव्हा भिवया किंचित वर चढवून महाराजांनी त्याला आज्ञा केली की खानाचे काय म्हणणे आहे ते सांगा. महाराज घोड्यावरूनच बोलत होते. हात पसरून वकील म्हणाला. आम्ही बदतमीजीने भलतीच हाव धरून महाराजांच्या मुलखात हात घातला. याचे आम्हाला बहुत दुःख होत आहे. खानसाहेब सक्त दिलगीर आहेत, बिन तक्रार शरण आहेत. महाराजांनी नजर इनायत फरमावून आम्हास जिवंत जाऊ द्यावे अशी खानसाहेबांची महाराजांच्या कदमी बा अदब अर्जदास्त आहे. हां, म्हणजे इतक्या उशिरा कारतलब खानाच्या डोक्यात स्वतःची चूक शिरली. वकील पुढे म्हणाला. सह्याद्रीच्या या जणू काही खोल पाताळासारख्या तळात आम्ही मनात दीर्घकाळ स्थिमित झालो आहोत व पराक्रमसुद्धा विसरलो आहोत. नागांच्या मस्तकावरचा मणी आणि महाराजांच्या हुकुमतीखालील दुर्ग सारखेच दुर्लभ आहेत, अजिंक्य आहेत. ते दुसऱ्याच्या कब्जात कधीही जाणार नाहीत. महाराजांच्या अत्यंत बिकट मुलखाचा अंदाज आमच्या खानसाहेबांस न आल्यामुळेच हा गुन्हा त्यांच्या हातून घडला. म्हणजे हा मुलूक बिकट नसता तर खानसाहेबांनी हा गुन्हा मोठ्या खुशीने आणि बिनबोबाट पार पाडला असता. वकील पुढे आणखीन म्हणाला. महाराजांच्या तीर्थरूप साहेबांचा भाग्यशाली महाराज साहेब शहाजीराजांचा आणि कारतलब खान साहेबांचा कदीम जानी जिव्हाळा होता. ते खानसाहेबांवर अतिशय मोहब्बत करीत असत. प्राणावर बेतले तेव्हा हे जुने नाते आठवले. यापुढे वकील अर्जवाने म्हणाला. नाही महाराज, चूक झाली. शाहिस्ते खान नवाब साहेबांच्या हुकुमामुळे हे कमनशीब आमच्या वाट्यास आले. महाराज कृपा करा, आम्हाला धर्मवाढ द्या. आमच्याकडून पुन्हा अशी नवदिगर सूरत दिसणार नाही. आमच्या जबानीचा इतबार जरूर धरावा. आम्ही ताबडतोब या अरण्यातून निघून जातो. आम्हाला धर्मवाढ द्या, उपकार होतील. आमच्या नजरा पुन्हा महाराजांच्या मुलखाकडे पाव वासनेने वळणार नाहीत. वकिलांनी इतके खोटे बोलायचे असते, दुसऱ्याला खरे वाटेल इतपतच खोटे बोलावे माणसाने. वकील अगदी दीनपणाने विनवीत म्हणाला. काय सांगावे, 2-3 दिवस आम्हाला येथे पाणीसुद्धा प्यावयास मिळाले नाही. आम्हाला अभयदान देऊन जीवदान द्या. वकील अर्जव करीत होता. तुंगारण्यात हल्लकल्लोळ उडाला होता. महाराजांनी मनाशी विचार केला. खानाचा वकील आषाढभूत नजरेने पाहत होता. मनाशी निर्णय करून व आपल्या शूर सैनिकांकडे पाहत पाहत महाराज म्हणाले. आम्हाला भिवून दयेची याचना करणाऱ्या तुमच्या खानसाहेबास जाऊन सांगा की आम्ही त्यांना अभयदान दिले आहे. या प्रदेशातून आपली फौज घेऊन निघून जावे, अर्थात खंडणी देऊनच. या अभयदानाची सुवार्ता सांगण्यासाठी तो वकील लगेच लगबगीने कारतलबकडे निघाला. पण आत्तापर्यंत खानाच्या फौजेची अक्षरशः दानादान उडाली होती. मराठ्यांनी लूटही खूप जमा केली होती. महाराजांनी लगेच आपल्या भोवती पसरलेल्या ढालाईतांस जंगलाच्या चहू अंगास धावत जाऊन ओरडून लढाई बंद करण्याचा हुकूम आपल्या सैन्यास कळविण्यास सांगितले. ताबडतोब ते 5-50 ढालाईत मुजरे करून ताडताड उड्या मारीत जंगलात उतरले. ढालाईतांनी जंगलात विखुरलेल्या आपल्या सरदारांस व सैन्यास गरिमांशी चाललेली लढाई बंद करण्याचा महाराजांचा हुकूम झाल्याचे ओरडून सांगितले. लढाई थांबली. खानाने सुस्कारा सोडला. खानाचा वकील खानाकडे आला. खानाने त्याच्याबरोबर मोठी थोरली खंडणी महाराजांकडे ताबडतोब रवाना केली. उंबरखिंडीत खानाचा अगदी दणकून पराभव झाला. दिनांक 2 फेब्रुवारी 1661. कारतलब खानाने बरोबर आणलेले मौल्यवान सामानसुमान व युद्धसाहित्य तुंगारण्यात जागच्या जागी टाकून दिले. खजिन्याने भरलेले पेठारे
हत्ती, घोडे, सोन्याची भांडी तसेच पेले, हांडे वगैरे सामान मराठ्यांच्या हातात पडले. खान आणि त्याचे सैनिक त्या भयप्रद अरण्यातून निघून जाण्यास इतके उतावीळ झाले होते की ओझे सांभाळावयास नको म्हणूनच त्यांनी या साहित्यावर पाणी सोडले. कार्तलबने आपल्या सरदारांस त्वरेने तुंगारण्य सोडले आणि पुन्हा पुण्याचा रस्ता पकडला. सपशेल पराभव, सपाटून पराभव. कार्तलबच्या सर्व महत्त्वाकांक्षा संपल्या. तो रायबागन, मित्रसेन, अमरसिंह, जसवंतराव, कोकाटे वगैरे सर्वजण स्मशानातून परत फिरल्यासारखे दुःखी चेहऱ्यांनी चालले होते. वास्तविक स्मशानातून शिर सलामत सुटल्याबद्दल त्यांनी आनंदच मानावयास हवा होता. उंबरखिंडीत महाराजांच्या सैनिकांनी विजयाच्या आरोळ्या ठोकून दिशा कोंडून टाकल्या. शिंगे करणे वाजू लागले. अनेक भालदार नाचत पुढे आले. सैन्याने लुटीचे ढीग रचून ठेवले होते. महाराजांस या विजयामुळे फार समाधान झाले होते. नेतोजीने या युद्धात फार पराक्रम गाजविला. नेतोजीशी सल्लामसलत करून आता महाराज पुढच्या चढाईचा बेत ठरवित होते. बिचारा कार्तलब खान खाली मान घालून पुण्याकडे निघाला होता. उंबरखिंडीचे हे युद्ध महाराजांनी जिंकले, पण त्यांना सर्वात मोठी मदत सह्याद्रीने केली. महाराजांची फौज अगदीच कमी, त्यांच्यापुढे शत्रू अनेक पटीने मोठा असे असूनही जय मात्र शिवाजी महाराजांचाच झाला. नेहमी असेच होत होते. याचे कारण महाराजांच्या मदतीला सह्याद्री सदैव महारुद्रासारखा उभा होता. पावनखिंडीनंतर गाजलेली ही दुसरी खिंड उंबरखिंड. लोहगड किल्ल्याच्या थेट पश्चिमेला सह्याद्रीच्या गच्च आवळलेल्या मुठीत आहे. बाजूनी उंचच उंच पहाड, दाटच दाट अरण्य. महाराजांनी आणि सह्याद्रीने खानाला खिंडीत गाठून मुठीत पकडून झोडपले. पण खानाला मात्र हा पराभव यशस्वी रीतीने पार पडल्याचेच सुख लाभत होते, कारण समूळ कत्तल टळली होती. आम्ही शुभाचे